म्हणजे लांबून का होईना ती याची मावशी आहे, तरी यांनी मारली. तुम्हाला एक मिनिट खरं सांगू, आईच्या नंतर, आई मेल्याच्या नंतर आईच्या तोला मोलाचं नातं म्हणजे फक्त मावशी. त्याच्याकरता आपल्या मराठीत म्हणे माय मरो मावशी उरो, माय मरोन मावशी उरो. आई मेली तर चालत, मावशी राहिली पाहिजे का? आईच्या नंतर तेवढा दर्जा फक्त मावशीला दिला जातो. मग यांनी मावशी असून मारली, आई असून मारली. का बरं मारली? एकच कारण काय, तिने वर दाखवला भाव वेगळा आणि अंतःकरणात धरला भाव वेगळा. बर, वर कोणता भाव दाखवला? वर दाखवला तिने मातृत्वा भाव, वर दाखवला वात्सल्य भाव. कारण ती आली आणि आल्यानंतर यशोदा तिला पाणी आणण्याकरता गेली, तर आल्या आल्या तिने विचारलं तुला पोरग झाल्याचं कळलं, तुझं पोरग कुठे? यशोदाला आत्ताच नवमाकू घातले, आत्ताच झोपले, किरकिर करत होतो, नुकताच त्याचा डोळा लागलाय बाई, आत्ताच पाळण्यात झोपवलंय त्याला, बस तुम्ही तिने बसायला घोंगडी टाकली, गुळ पाणी आणायला गेली. गुळ पाणी आणस्तवर कृष्णाने पडल्या पडल्या पाळण्यात विचार केला. बाबा आमचे म्हणायचे कृष्णा पडल्या पडल्या पाळण्यात विचार करतो. कृष्ण म्हटला आपल्या आईला ना कळतच नाही राव, आपण का झोपा काढायला आलेलो आहे का? आणि म्हणून त्यांनी रडायला सुरुवात केली. ही गुळ पाणी आणस्तोवर त्याचं रडणं ऐकलं. पुटणं म्हटली मनात ती जागच दिसते. पुटणं उठली तशी ती पाळण्यापाशी गेली, उचललं तसं स्तनाला लावलं. एक मिनिट ऐका, गैरअर्थ करू नका. आपलं स्तन लेकराच्या तोंडात देते ती फक्त माताच असते, फक्त आईच तिचं स्तन लेकराच्या तोंडात देऊ शकते. अन्य स्त्री हे कर्म करू शकत नाही. लेकराच्या तोंडात स्तन देते ती फक्त माताच असते. मग तिने कृष्णाला स्तन तोंडात देऊन स्तनपान करविलं. म्हणजे वर भाव कोणता दाखवला? मातृत्वा भाव. वर दाखवला आईपणा, वात्सल्य भाव. आणि अंतःकरणात धरला कोणता भाव? तर त्याला मारण्याचा क्रूर कुटील भाव. हा भावातला खोटारडेपणा देवाला सहन झाला नाही, म्हणून स्त्री असून मारली, मावशी असून मारली. शेवटच्या चरणात महाराज घट्ट करण्याकरता, सिद्ध करण्याकरता पहिल्या चरणात उदाहरण दिले महाभारत. लई जागा रिकामी सोडून बसले तुम्ही, खेटून बसावर. तेव्हा पुढच्या मध्ये मागच्या मध्ये जागा नाही, एकमेकाला चिटकून पाहिजे. ऊन खूप झालंय, माणसं येऊ राहिली, अजून सगळ्यांना जागा मिळाली पाहिजे. असं खेटून सरकून बसा. ते अर्धा मांडव मोकळं झालंय तिकडे माग. पुढे सरका ना, लय आईस पैस बसू राहिले राव तुम्ही. सरातला सरका नका पुढे सरका. हा असं यामध्ये ते आहे जागा. सरकून भागत नसतं तर उठून पुढे या. आम्ही सरकून किती सरकणार ना माणूस. उठून या ना पुढं, त्याकडे निघण्यापेक्षा उठून या. चला दृष्टांत दिलाय महाभारताचा.
ऐका ऐका, शांततेत या, शांततेत या. तुमचंही चाललं ना आमचंही चाललं. छान, गोड गोड. बसा बसा. छान छान. सारखे बरेच दैत्य कंसाने पाठवले. सगळे दैत्य देवानी मारून टाकले. सगळे दैत्य मारले. आता कंस चिंताक्रांत आहे. एकदम सचिंत अवस्थेत कंस आहे. अन्न पाणी वर्जित आहे. टेन्शन मुळे त्याचा चेहरा उदास आहे. कृष्णाला मारण्याकरता काय करू आठवतोय पण त्याला उपाय सुचत नाहीये. अशा विमनस्क अवस्थेमध्ये कंस आहे. आणि तितक्यात समोरून महाबळ नावाचा दैत्य आहे. महाबळाने विचारलं, महाराज फार टेन्शन मध्ये दिसता, कारण काय? ते म्हणले, सांग महाबळा. जे जे गेले ते कृष्णाने मारून टाकले. आता त्याला संपवण्याकरता नेमकं करू काय? महाबळ म्हटला, काळजी नसावी. माझ्यावर जबाबदारी सोपवा. आज्ञा करा मला. मी त्याचं काम करतो. करणार, 100% करणार. कंस त्याला म्हटला, तू जर माझं काम केलं, जर तू कृष्णाला मारलं तर तुला लई महत्वाच्या खात्याचा मंत्री करेल मी. अति महत्वाचं खातं तुझ्याकडे देईल. या असं वनन फिन देणार नाही. कुठं लाकडं खात बसतो तिकडं. तुला चांगलं खातं देईल मी. फक्त माझं काम केलं पाहिजे तू. महाबळ म्हटलं, करतो महाराज. त्या महाबळाने ब्राह्मणाचा वेश घेतला. ब्राह्मणाचा वेश म्हणजे पहिली गोष्ट तो धोतर नेसला डबल मिरीच. डबल मिरी, डबल मिरी नाही माझ्याकडे बाय बाई. हे मी नेसलो ना. सिंगल मिरी म्हणजे सोगा खाली सोडून देणे. ती किनाराशी वाकडे तिकडे बनते ना, सोगा खाली सोडून देणे. डबल मिरी म्हणजे मी नेसलोय असं. म्हणजे मी बामण नाही, माझ्याकडे नका पाहू. मी गोसाईच आहे. धोतर ब्राह्मणासारखं नेसलोय बरं का. याला म्हणतात डबल मिरी. असं डबल मिरी धोतर नेसला. महात्मा गांधी छाप कटिंग केली. महात्मा गांधी म्हणजे डायरेक्ट वस्तारा. डायरेक्ट वस्तारा. नो कातर नो मशीन. डायरेक्ट वस्तारा. फक्त माथ्यावर चक्र ठेवलं. लांब लचक शेंडी ठेवली. चक्र असं बुडाला चक्र ठेवून शेंडी ठेवली. मस्त वेगळं बरं का. तिर्यक पुंड्र भस्माचा पट्टा ओढला. ऊर्ध्व पुंड्र गोपीचंदनाचा गंध लावला. हातावरती दंडावरती भस्माचे पट्टे ओढले. डेरीवरती छातीवरती पाठीवरती भस्माचे पट्टे ओढले. रुई फुली उपरणं हे मी बांधलंय ना कमराला. याचं नाव आहे रुई फुली. याला काय म्हणते? याचं नाव रुई फुली. म्हणजे असं जाड काठाचं रुंद काठाचं रुई फुली. त्या उपरण्याचा त्याने असा बगलाच्या हातून पंचा मारला. आपण जे अंगावर घेतो ना दोन्ही खांद्यावर डायरेक्ट मारितो तसं नाही. ती एक वेगळीच हात होती बघा. बगलाच्या हातून त्याने असं त्याचा गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या. डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा बसवला. असं त्यांनी ब्राह्मणाचं सोंग घेतलं. हातात पंचांग घेतलं आणि गोकुळात निघाला. गल्ली गल्लीनी फिरायचा. गल्ली गल्लीत फिरायचा. तिथी वारांचे नक्षत्रम कालची एकादशी होती असं फिरायचं. ज्योतिष सांगणार, जातक सांगणार, भविष्य पाहणार, कुंडली काढून देणार, पत्रिका काढून देणार. चालू. आणि तो नंदाच्या वाड्याजवळ आला. यशवदीने आवाज ऐकला. तर बायांना काय महाराज, बायांना एखादी गोष्ट व्हावाच. तुम्हाला खरं सांगतो, एकच दिवस आणि एकच रात्र आडवी गेली होती. गर्ग मुनी आले होते. भविष्य सांगून गेले होते. नामदेव महाराजांच्या गाथ्यात गर्गानी कथिले उत्तम गुण. गर्गाचार्यांनी उत्तम प्रकारचं सगळं भविष्य सत्य भविष्य कथन केलं होतं. पण तरी यशोदेला काय नंद बाबा घरी नव्हता. नंद बाबा मथुरेत गेलेले होते. एकटीच घरी होती. तिला ते यांनी याचं भविष्य पाय वाणी ऐकली. तिने त्याला मध्ये बोलवलं, बाबा अंदर आहो.
बाबा अंदर राहा. तिने त्याला मध्ये बोलवलं, मग मस्तपैकी बसायला पाठ दिला, त्याच्या पंचांग ठेवायला पाठ दिला, रांगोळी काढली, त्याला उदबत्त्याचा घमघमाट करून टाकला आणि ते पोरग मांडीवर घेऊन त्याच्या पुढे बसली. आणि या पोराचं जातक सांगा, याचं भविष्य सांगा. मी म्हणतो महाराज याला येतच नव्हतं बोंबालता, त्याने आपलं नुसतं बोटाची कांडी चाळायचं काम केलं, नुसतं बोटाची कांडी चाळीत राहिलं आणि चालता चालता तिला म्हटलं अगं अगं हे शोधे अत्यंत वाईट आहे. ठीक आहे, या हे पोरग आहे ना मूळ नक्षत्री जन्माला आलेले, यशोद गडबडी. मूळ नक्षत्री म्हणजे तुम्ही याचं तोंड पाहिलं तर आई तरी मरल, नाही तर बाप तरी मरल. यशोद घाबरली. दुसरी गोष्ट, याच्यामुळं फार मोठा चोऱ्या करणारे, दुसऱ्याच्या खोड्या करणारे, खूप वाईट काम करणारे, याच्यामुळं सगळ्या यादव कुळाचा नाश होणार आहे आणि याला इथं ठेवू नको. यशोदा म्हटली काय करू? ते म्हणजे कोणाला सांगू नको, तुझ्यात माझ्यात, पण एक काम कर, याला खड्डा करून पुरून टाक, ठेवूच नको. बाळाची अंगी अवथिने बाहू चिन्हे बहुत नेऊनी करते तर टाक, याला खड्ड्यात टाक, पुरून टाक, जिवंत पूर ठेवू नको. यशोदा म्हटली बाबा एक मिनिट ऐका, कालच गर्ग मुनी आले होते, गर्गाचार्याचं नाव ऐकलं आणि याचा माथा भडकला, लाल डोळे झाले त्याचे, गाल त्याचे तरतर हालायला लागले. तो म्हटलं माझ्यावर भरोसा नाही ना तुझा, त्या गर्गावर तुझा विश्वास आहे ना? तुला एक सांगतो, त्या गर्गाला कळत नाही, त्याची साठी बुद्धी नाटी झाली, त्याला धड दिसतही नाही, धड सुचतही नाही, त्याच्या नको नादी लागू. गर्गाचार्याविषयी अपशब्द यांनी वापरला आणि भगवंताला त्याचा राग आला. आतापर्यंत देव शांत होता, देवाला राग आला, अमंगळवाणी पुनरपी बोलला, गर्ग तो चुकला गणिताशी. आणि मग देवानी पंचमहाभूतांना आज्ञा केली. ऐका गड्या, देवाची अकर्तृ शक्ती काय काम करते बघा. काय? पंचमहाभूतांना आज्ञा केली, सांगितलं मारता येईल तेवढा मारा, फक्त त्याला जीव घेऊ नका, जिवंत राहू द्या, पण मारता येईल तेवढा मारा, जसा जमल तसा हाना. देवाची आज्ञा झाली. निर्जीवामध्ये सजीवत्व आलं, जडामध्ये चेतनत्व निर्माण झालं. त्याला बसायला पाठ दिला होता ना, भगवान त्या पाठाला म्हणे अरे काय पाहतो, उचल ना बामण. त्या पाठाने उचलला. महाबळ काही साधा नव्हता, महाबळ काही साधा नव्हता. माझ्याकडे नका पाहू, लावली नजर इकडे लगेच. माझ्या दुप्पट तिप्पट चौपट पाचपट होता. आता बरं आहे ना? 100-125 किलो वजनाचा महाबळ. पण तुम्हाला गंमत सांगतो, 12-13 नाही 15 टन लोड गाडीत असू द्या, पण जॅक लावल्यावर गाडी जशी खपाखप वर उठती ना, तसा त्या पाटाला आज्ञा झाल्यावर त्यांनी बामण उचलला आणि तो बी 70-80च्या स्पीडनी सेकंडवर उचलला. फसवर नाही, सेकंडवर बुम उचलला. आधीच तर त्यांनी हजामत केलेली वास्ताऱ्यांनी, त्याच्यात तेल लावलेलं, असा सागर गोटा चमकायचा, बुम उचलला. आणि पूर्वी काय राहतं, आता सिमेंटाचे स्लॅब आहे, पूर्वी दगडाची स्लॅब राहायची. आणि जेव्हा त्या पाटाने वर नेऊन आदळवला, याचं मस्तक जेव्हा वरच्या दगडाला आदळलं, महाराज देवाची शपथ तुम्हाला खोटं नाही सांगत, महाबळ भटाला दिवसा चांदण्या दिसले, दिवसा चांदण्या, शपथ तो खोटं बोलत नाही. तारेच तुटले डोळ्या पुढे त्याच्या. आणि हा पाट असा विचित्र, त्याला वर नेऊन आदळवलं बरं का. या खालच्या बसायच्या पाटाने पाट असं केलं, वर नेऊन आदळवला आणि तो पाट बाजूला झाला. त्याला आदळवला आणि तो त्यांनी साईड दिली, याला जाऊ दे तुझी गाडी. ते जेव्हा पाठ बाहेर निघाला आणि पाठ बाजूला निघाल्यामुळं वरतून डबल स्पीडनी खाली आला ना, त्याच्या पृष्ठभागाला मार बसला. त्याला आयो म्हणून वराडताच येईना बाबा, त्याचा आवाजच निघत. आयो
आवाज आणि या दुखण्याकडे त्याचं लक्ष होतं. ह्या वेदना मनात आठवीत होता. तेवढ्यात पंचांगाला मांडलेला पाठ उठला आणि ताडकन थोबाडावर बसला. आता तुम्ही म्हणा हा लागला पुड्या सोडायला. पुड्या नाही, एकनाथ महाराजांच्या ओव्या आहे भागवतातल्या. एकनाथ महाराज लिहितात होता बैसकीचा पाटू. ऐका ना, होता बैसकीचा पाटू त्यांनी घेतला उच्चाटू. पिढ्यांचा गडगडाटू घरोघरी सुटला. अरे नुसतं त्याच पाटांनी मारला असं नाही. नाथ महाराज म्हणतात पिढ्यांचा गडगडाटू घरोघरी सुटला. हे पाट मारित होती. त्या नंदाच्या वाड्यात इतर काही पाट होती, काही सांदी कोपरेल होती, ती वापरत नव्हती. काहींची खिळेवर आले होते, काहींचे खालचे पाय तुटले होते, ते रद्दी म्हणून ठेवले होते. त्यांच्या अंगावर मामूळ धूळ साचली होती. पण त्यांना वाटलं पुन्हा सुवर्ण महोत्सव कधी येणार आहे असा. चालना माधू घेऊ हातून. ते पाट धूळ झटकूनच निघाले महाराज. काही काही पाटांवर पोत्याच्या थप्प्या होत्या, त्यांनी जागीच कान्या केल्या. ते पाट निघाले जागीच कान्या करून ते पाट निघाले. महाराज एवढ्या पाटांचा खडखड झाला. शेजारच्या घरात ऐकू गेला, सगळ्या गल्लीत ऐकू गेला. सगळ्या गोकुळातल्या घराघरातले पाट जेच गल्लीनी पळायला लागले ना, ते तुरतुर पळायचे, नंदच वाडीत शिरायचे. तुरतुर पळायचे, नंदच वाडीत शिरायचे.